नालासोपाऱ्यामध्ये सकाळपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे। त्यामुळे वसई, विरार आणि नालासोपारा या सर्व परिसर जो आहे हा जलमय झालेला आहे। मी आता नालासोपारा पूर्व स्टेशन परिसरामध्ये आहे। हा जो मुख्य रस्ता आहे आणि हा पूर्ण मुख्य रस्ता हा पाण्याखाली गेलेला आहे। आपण बघू शकता या पाण्यातून मार्ग काढत असताना वाहन जे आहे हे मध्येच रस्त्यामध्ये बंद पडत आहेत। नालासोपारा स्टेशन परिसरामधून विरारहून चर्चगेटला जाणाऱ्या ज्या लोकल ज्या आहेत या सध्या तरी सुरळीत आहेत, मात्र 5 ते 10 मिनिटांना उशिराने या लोकल धावत आहेत। नालासोपारा पूर्व, तुळींज असेल, आचोळे असेल, शिर्डीनगर, गालानगर या सर्व परिसर जो आहे हा पाण्याखाली गेलेला आहे। विरार पश्चिमेचा विवा कॉलेज, तिरुपती नगर, युनिटेक सोसायटी या सुद्धा पाण्याखाली गेलेल्या आहेत। तर वसईच्या नवजीवन, सातीवली, यवरशाहीन, त्याचप्रमाणे सागरशेत हे सर्व जे परिसर जे आहेत हे पाण्याखाली गेलेले आहेत। आज दिवसभर हवामान खात्याने पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट दिला असल्यामुळे शाळांना सर्वांना सुट्टी देण्यात आलेली आहे। मात्र सध्या पूर्ण परिसरामध्ये पाणीच पाणी झालं असल्यामुळे या ठिकाणचं जनजीवन जे आहे हे पूर्ण विस्कळीत झालेलं आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, नालासोपारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।